नमस्कार मंडळी, मी सुनील डिमेलो वसई. मंडळी, दक्षिण दिग्विजय साजरा केल्यानंतर आता आम्ही हुबळीवरून थेट दिल्लीला आलेलो आहोत. दिल्लीमध्ये आम्ही आलेलो आहोत जश्न रेख्ता या उर्दू साहित्याच्या, उर्दू शेरो शायरीच्या, उर्दू इतिहासाच्या जो मोठा महोत्सव असतो तो पाहण्यासाठी आलेलो आहोत. यंदा जश्न रेख्ताचं 10वं वर्ष आहे आणि जावेद अख्तर साहब आणि गुलजार साहेब दोन्ही ह्या कार्यक्रमाला येणार आहेत. दोघंही येणार आहेत आणि हा एक दुग्ध शर्करा योग आहे जो आम्हाला मिस करायचा नव्हता. त्यामुळे माझा मित्र इरफान, स्टीवन आणि मी 3 दिवस हा उर्दू साहित्याचा आणि शेरो शायरीचा उत्सव साजरा करण्यासाठी दिल्लीला आलेलो आहोत. तुम्ही विचार कराल अचानक उर्दू काय? तर मंडळी, उर्दूची मला खूप आवड आहे. उर्दू शेरो शायरी आणि मुशायरे हे पाहणं मला खूप आवडतं. त्यामुळे आज स्वारी दिल्लीवर केलेली आहे. गुलजार साहब उर्दूबद्दल बोलतात की बड़ी एरिस्टोक्रेसी है इस ज़बान में, फकीरी में भी नवाबी का मज़ा देती है उर्दू. म्हणजे उर्दू म्हणजे काय? तर गुलजार साहब म्हणतात की दिन जाड़े के हैं, खिड़की खुली है और धूप अंदर आ रही है, ऐसी है ज़बान उर्दू. तर ह्या ज़बान उर्दूचा महोत्सव साजरा करण्यासाठी आलेलो आहोत. तुम्हाला देखील कधी संधी मिळाली तर जश्न रेख्ता मिस करू नका. नेहमी म्हणजे पहिला महोत्सव हा मुंबईला झाला होता, पण हल्लीचे काही महोत्सव जे आहेत ते दिल्लीमध्ये होतात. तर आता थोड्या वेळातच 5 वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे. चला, मी जातो. स्टेजवरचं म्युझिक संपलेलं आहे, म्हणजे कार्यक्रम सुरू होणार आहे बहुतेक. भेटूया. खूप मोठ्या प्रमाणावर लोक इकडे जमा झालेले आहेत आणि ठिकठिकाणाहून लोक येतात. फक्त दिल्लीचे नाही तर आमच्यासारखे मुंबईवरून, इंदूरवरून आणि काही लोक तर आम्हाला साऊथमधून देखील तरी दिसले. बघा, हा कार्यक्रम इकडे असणार आहे.